तेव्हा पेशवे आणि शिंद्यांना कोणी बनवलं सुभेदार माहितीये का तुम्हाला? शिंद्यांना सुभेदार बनवलं सुभेदार मल्हारराव होळकरांनी. मल्हारराव होळकर सकाळ सकाळी बसले होते आणि राणोजी शिंदे आले आणि राणोजी शिंदे म्हणाले, काय काय चाललंय सुभेदारजी? त्यावेळी मल्हारराव होळकर या राणोजीला विचारताय, अहो तुम्ही सुद्धा सुभेदार होऊ शकता. हा राणोजी शिंदे सुभेदार मल्हारराव होळकरांना काय म्हणतोय, आम्ही कसले होणार सुभेदार, आम्ही तर पागा राखणारे माणसं. पागा म्हणजे काय? घोडे राखणारे, घोड्यांचा पागा असतो. बांधवांनो, तिसऱ्या प्रहरी तुम्ही या, राणोजी शिंद्यांना सुभेदारकी देणारा कोण असेल तो मल्हारराव होळकर आहे, हे पहिल्यांदा तुम्ही जाणून घ्या. पण इतिहासामध्ये मात्र विकृतीकरण केलेलं आहे. आपल्याकडे सर्वांना माहिती आहे, लग्न असतं, लग्न मुलीकडे लग्न आहे का मुलाकडे लग्न आहे हे कशावरून ओळखतो आपण? पहिलं नाव मुलीचं का मुलाचं, बरोबर की नाही? जिकडं नाव पहिलं तिकडं ते लग्न असतं. आता इतिहासामध्ये साहेब काय केलेलं आहे, पहिल्यांदा सुभेदार मल्हारराव होळकर आहे, परंतु इतिहास लिहिणारी माणसं प्रस्थापित आहे. या माणसांनी शिंदे आणि होळकर लिहिले. शिंदे आणि होळकरांची जोडी, वा रे वा पट्ट्यानो, होळकर आणि शिंदे लिहायला पाहिजे होतं, परंतु यांनी लिहिलं शिंदे आणि होळकर. हे तुमच्या इतिहासाचं विकृतीकरण केलेलं आहे बांधवांनो.